मूग भजी, समोसा, पावडा, सँडविच फक्त 10 रुपयात. फक्त इथेच भेटेल. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? घेऊन आलो तुमच्या सगळ्यांचा लाडका आवडता युट्यूब चॅनल देवस फूड्स अँड ट्रॅव्हल. तर मित्रांनो, आज आपण नाशिकच्या सिडकोला आलेलो आहे. सिडकोला त्रिमूर्ती चौकात दुर्गा माता मंदिरच्या एक्झॅक्ट समोर एक नवीन नाश्ता सेंटर चालू झालंय. तर नाश्ता सेंटरची आपण माहिती घेऊया आणि त्यांचे जे ओनर आहे त्यांच्याशी एक दोन शब्द बोलूया, त्यांच्याकडून काय माहिती घेऊया. तर नमस्कार सर, आपलं काय नाव? विजय ठाकूर. विजय ठाकूर. तर सर, आपलं कधी चालू केलं हॉटेल? हॉटेल चालू करून एक 15-16 दिवस झाले. 15-16 दिवस. आणि हॉटेलचं काय नाव आपल्या? साई नाश्ता सेंटर. सायनस. आणि आपल्याकडं काय काय भेटतं नाश्त्यामध्ये नाही का? नाश्त्यामध्ये मूग भजी स्पेशल आहे. मूग भजी स्पेशल, त्यानंतर सँडविच आहे, वडापाव आहे, पावडा आहे. सँडविच, वडापाव. आणि मूग भजीचा काय रेट आहे? मूग भजी फक्त 20 रुपये. 20 रुपये. आणि बाकी पावडा वगैरे येतं 10 रुपयाचं आहे. आणि आणि बटाटा भजी वगैरे पण ते पण भेटतं. पालक भजी, बटाटा भजी. पालक बटाटा भाजी. आता रिस्पॉन्स कसा का 15-1 दिवसात काय जाणवलं? एकदम मस्त आहे. चांगला खूप रिस्पॉन्स. छान response आहे. आणि याच्या अगोदर कुठं होतं आपलं? त्याच्या अगोदर आपलं मामांचं आहे नांदगाव मध्ये कॉलेज कॅन्टीन आहे. नांदगावला कॉलेज कॅन्टीन का? मामांची तिकडे अगोदर करायचे कॅन्टीन मध्येच वडापाव, सँडविच वगैरे बनवून. आणि आता इथं चालू केलं तर बऱ्यापैकी रिस्पॉन्स आहे. खूप छान response आहे. आपलं कधी चालू होत आहे? सकाळी 8 वाजेपर्यंत चालू होऊन जाईल. सकाळी 8 ते संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत. हो, 10 वाजे. आता बघूया नाश्ता वगैरे आपण करून 1-2 आयटम खाऊन बघूया आपले हो. आणि टेस्ट करूया आपण कसं काय रिव्ह्यू देऊया. तर मित्रांनो, तुम्ही या साई नाश्ता सेंटरला जे आपल्या नाशिककरांची गर्दी, नाशिककरांचा रिस्पॉन्स कसा आहे ते तुम्हाला एकदा दाखवतो. तुम्ही इकडे बघू शकता. किती बनवणार आहे आता? भरपूर. तरी अंदाजे काय नाही. हा, जेवढे जमतील तेवढे बनवतील. तेवढे पातेले लागतात ना, 7 पातेले लागतात पाहिजे. हे 7 पाटील आहे. एक बोधा बटाटे लागतात. एक पोच 100 किलो डायरेक्ट. 100 किलो का? हा, हा का? 100 किलो 100च्या पुढे लागतो. तर मित्रांनो, ही त्यांची बटाटा वडा वगैरे त्याची चटणी आहे. याच्यात बटाटे, बाकी मसाला वगैरे टाकलेला आहे. आता इथं सँडविच तयार करायचं काम चालू आहे. तुम्ही बघू शकता. कट नाही करत कधी सँडविच? नंतर कट करेल. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता मूग भजी कशी तयार करतात. तर यांच्याकडे आपल्याला फक्त 20 रुपयात मूग भजी भेटते. तुम्ही जर मूग भजी खायला कुठे जात असाल तर नक्की कमेंट करून सांगा कोणत्या प्लेसला जातात. अच्छा, ठीक आहे. तर मित्रांनो, आपण आता साई नाश्ता सेंटरची मूग भजी ट्राय करून बघणार आहोत. तर यांच्याकडे फक्त आपल्याला 20 रुपयाला मूग भजी भेटते. तर चला आपण आता ट्राय करून बघूया. मूग भजी एकदा तुम्ही बघू शकता. मस्त 20 रुपये प्लेट मध्ये आपल्याला चांगली क्वांटिटी, सोबत चटणी पण दिलेली आहे. एक नंबर चटणी, लसूण मिरची वगैरे एकदम जबरदस्त. एकदम मस्त आहे मूग भजी, खरंच खूप छान आहे. तर मित्रांनो, यांच्याकडे आपल्याला फक्त 10 रुपयात पावडा भेटतो. नाशिकमध्ये कुठेच तुम्हाला 10 रुपयात पावडा भेटणार नाही. आणि कुठे जर नाशिककर भेटत असेल 10 रुपयात पावडा तर नक्की कमेंट करून सांगा कोणत्या हॉटेलला भेटतो. तसेच मित्रांनो, यांच्याकडे आपल्याला वडापाव सुद्धा 10 रुपयात भेटतो. तो आपण ट्राय करून बघणार आहोत. तुम्ही एक झलक बघू शकता वडापावची. आणि तो वडापाव आपल्याला कसा सर्व करतात ते पण बघू शकता इथे. तर मित्रांनो, आता जस्ट मी साई नाश्ता सेंटर यांचा वडापाव घेतलेला आहे. वडापाव कसा तयार करतात ते तर तुम्ही बघितलं. तर आता आपण यांचा वडापाव ट्राय करूया. छान आहे, टेस्ट एकदम मस्त आहे. त्यांची चटणी पण खूप आवडली मला. नमस्कार. पण काय ट्राय करताय? आपण सँडविच ट्राय करतोय. कसा काय लागला टेस्ट वगैरे? खूप टेस्ट आहे इथं. स्पेशल अजून मूग भजी, स्पेशल बटाटा भजी, पावडा, वडापाव, सँडविच खूप छान. आणि सर, आम्ही 10-1 दिवसापासून येतो इथं. दररोज येता का? हा, रोज येतो आम्ही. अतिशय सकाळ संध्याकाळ रोज येतो. तर मी नक्की रिकमेंडेड करेल तुम्हाला साई नाश्ता सेंटरला नक्की व्हिजिट करा.
आणि आपली व्हिडिओ आवडली असेल जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.